मित्र लगेच बघतो सोना साहेब राम राम आणि एकटाच बरोबर करायला लागलं बाबा येणं झालं काय तुला नाही ना बरं घरचं कसं काय बाबा आई वडील बरीच का म्हातारा म्हातारी पोरं सोरं लेकरं बाळं तुझ्या तोंडात पाय घालतो काय झालं रे लई दिवसानं भेटला बाबा आणि भेटला तर भेटला जिवंत भेटला जिवंत एक्सप्रेस बरं झालं ना एक विनंती माझ्या मित्रांसाठी तुला विनंती करतो बाबा तू बरोबर बोल तुला काय राहता का तुला दिसत नाही काय काय झालं रे अरे मी उभा केलो कशावर रे कशावर हा तुला माझी उंची दाखवू का हा दाखव दाखव माझी उंची पाहिजे हा बघ हा अमाय डोकं डोक्यावर केस नाही कटकन डोकं डोकं अमाय तो अमाय दाटी दाटी ए दाटी ऐका अमाय पोट अमाय पोट ऐका पोट हे बघ या ते जाऊ दे बाबा आपण दोघं जमलो नियोजन करायचं यात्रेचं आपलं सगळं बरोबर आहे की नाही काय करायचं काळजी करायचं काय नियोजन अगोदर झालं पाहिजे मग यात्रा भरवली पाहिजे त्यासाठी आपण दोघं जमलो दोघांचं आपली यात्रा भरवायची म्हणून तर 10-15 मित्रमंडळी पाहिजे त्याच्याशिवाय कमिटी तयार होत नाही बरोबर आहे ना तर आपले 2-4 मित्र मागे राहिले त्याला बरोबर घ्यायचं आणि आज घोडेश्वरीची यात्रा चालू आहे घोडेगावला लय मोठी यात्रा ती नवसाला पावणारी देवी आपण त्या ठिकाणी नवस करू असं नवस करणार काय मला पावणार काय करणार येतच करणार तुझी बायको माझ्या जवळ येऊन बायका आला तुझी बायको आहे का घरी पाया अरे बाबा जाऊ दे प्रशांत बोलू तुम्ही अरे प्रशांत राम 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 काय झाले बाबा काय नाही बाबा या निमित्त गावात तुमचं पत्र आलं पोहोचलो गावात बरोबर अरे बाबा सध्या गावात नाही मी तमाशात कामाला आहे हा मोठी नोकरी लय मोठी नोकरी काय गावात तुमच्या नादी लावून बिडीवर आहे बोलतात म्हणजे एवढे हलकड होतो तमाशात कामाला गेलो 4-5 महिने झाले नोकरीला लागलो बाबा बरं. पण का घडलं काय माहिती का 4 महिने झाले 5 महिने झाले तमाशाचे मालक मला घरी जायला सुट्टी द्यायला काय हो मग काय आज डोकं हा. चालवलं नदीला थांबल्या गाड्या आंघोळीला बरोबर. पिशवी उचलली आलो घरी पळून बरं मग दारात पाय बसले ना बाबा बायको रुसून अरे हा तुझी ती भोंगळी मुंगळी नाव आहे तिचं मुंगळी बायको रुसून बसले तिला म्हणलं अगं काय झालं बरं. ती म्हणली जाऊ दे म्हणते आम्ही काय तुमच्या संग बोलणार नाही तुम्ही आम्हाला घरी येताना मोबाईल आणणार होते आणला का तरी मोबाईल अरे क्षुल्लक गोष्ट आहे बायकोला मोबाईल घेऊन द्यायचा नाही यार मग काय मागं सरकलो काय मग रे? लगेच गाडीला किक मारली गेलो घोडे गावात घेऊन दिला लांब कसा चायनाचा मोबाईल आणला दिला बायकोला झाली बायको खुश. अरे वा बायको खुश झाली पण ती पण 4-5 महिने जरा तू म्हणून बरोबर. तिला म्हणलं स्वयंपाका पाण्याचं लवकर उरकून लेकर पहिले झोपू घाल बरं मग त्या मित्रांच्या गाडी घेऊन येतोच म्हणलं दिवसभर गावात बोंबलत फिरलो संध्याकाळी 10 बरोबर 90 ढाकालीत गेलो बाबा घरी बरं घरी गेलो पण माझ्या 2 आवडती कुठं झोप चिट्ट्या पोरं काय लवकर झोपा आणि मग? आता बायकोला प्रेमाच्या गप्पा मारल्यात पोरं जागी हा. करायचं नेमकं काय बरोबर. म्हणलं आता डोकं चालवलं काय केलं? डोकं चालवलं म्हणलं आपण दुपारीच बायकोला मोबाईल आणून दिलाय हा. बायकोशी बोलायचं ना म्हणलं आता मोबाईलच्याच भाषेत बोलू ए थांब बाबा अरे मी सगळ्या भाषा पाहिजे ही मोबाईलची भाषा कशी रे? माझ्याकडून शिका सांग बरं तिला म्हणलं आम्ही आमच्या मोबाईलचं सिम कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये घालू शकतो का रात्री 12ला हा. सिम कार्ड घालायचं होतं हा. मग काय झालं बायको माझ्यापेक्षा डोक्याने हुशार ठीक आहे. तिने पण मला मोबाईलच्याच भाषेत उत्तर ते काय दिलं दिलं ती म्हणली या मार्गावर सर्व लाईन व्यस्त आहे बरं. कृपया थोड्या वेळानंतर प्रयत्न करा पुढेच केलं तुझं पुढे गेला बिस्तरा उचलला पडली जाऊन झोपलो राग बरं. बायको ती शेवटी बायको खरंय 12 वाजून काहीतरी मिनिटांनी मुलं वगैरे झोपवले दरवाजाच्या तोंडाला आली बरं. आणि मला म्हणती कशी काय म्हणली? या मार्गावरचा सर्व लाईन क्लिअर झाल्या तेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलचं सिम कार्ड आता आमच्या मोबाईल मध्ये बिनधास्त घालू शकता रात्री 12ला हा. मग रे बायकोला मी पण सुंदर उत्तर दिलं काय आहे? तिला म्हणलं अगं आता त्याचा काय उपयोग आता त्याचा काय उपयोग अगं वेड्या आता त्याचा काय उपयोग काय उपयोग आमचा मोबाईल स्विच ऑफ झाला होणारच ना होणार किती तुझा मोबाईल स्विच ऑफ झाला मग माझा डोक्याला वापरायचा तुझ्या डोक्याच्या वायर झालं बाबा जाऊ दे त्याची म्हणे मित्र माझे मित्राचं काही इंगल गेले शेट कोणी शिंगल बांधत नाही आणि माझा शिंगल त्याची हिंगल केल्याशिवाय पण 1 2 3 तिकडे काम बिघडत पाहिजे पवार दादा हो पवार राम 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 काय झालं बाबा काय झाले बाबा अरे बाबा काय सांगायचं बँकेकडे कर्ज काढलं काय म्हणतो बँकेकडे कर्ज काढलं तुम्हाला घेतली चिकाची माणसं भरायची तिकडे नेऊन सोडायची चिकाची माणसं भरायची इकडे नेऊन सोडायची त्याच्यामध्ये भरपूर पैसा कमावला पण त्याची म्हण आहे ना माणसाकडे पैसा आला की माणसाला माझी येतो तसं माझं झालं रोज बिअर बार धाबा कोंबडी प्यायची दारू खायची काय झालं काय झालं अरे दारू प्यायची कोंबडी खायची एकटीची फुल दारू प्यायला घरी जाऊन झोपलो ड्रायव्हराला घरी बोंबलो म्हणला मालक तुमच्या गाडीला टायर नाही पण उठलो बघतोय ना खिशात पैसा नाही टायर चाललं पाहिजे पैसा तर
कुठून बसवणार? अरे बाई तुका नाही वर चलती का? अरे बाबा तुझी टिंगल केली ए कशाची बनवले? आपलं गावचं नियोजन झालंय यात्रा भरवायची बरोबर की नाही? यात्रा आणि जत्रा हे दोन राहतात. मला सांगा पंढरपुरी यात्रा हे सांगावं लागतं का? नाही नाही ऑटोमॅटिक यात्रा भरली. पंढरपूर त्र्यंबकेश्वर देहू आळंदी आणि जत्रा ही भरवावी लागते भरवावी लागते. बरोबर की नाही? यांच्या ह्या वर्षी जत्रा मी वाढत यात्रा मी वाढत मग काय करायचं? ह्या वर्षी आपण उडून तर बाजूला तर मी काय म्हणतो कार्यकर राम 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 राम. चला आपल्याला कार्यक्रम ठरवायला जायचंय. तर आपल्या कंपनीचे मालक हेमंत कुमार जळगावकर यांच्या बंगल्यावर जाऊ त्यांचा विचार घेऊया. येऊ का आवाज? हेमंत कुमार हॅलो राम 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 राम. हर घड़ी हर वक्त जुबान पे लेता हूँ. हर घड़ी हर वक्त जुबान पे लेता हूँ साईं बाबा का नाम. इस महफिल में बैठे हुए मेरे प्यारे प्यारे दोस्तों को पहला मेरा सलाम. कुठे जरा भेटलीस ताजी गर्भानं जाऊ नकोस. कुठे जरा भेटलीस ताजी गर्भानं जाऊ नको. तुझं माझं प्रेम हे उघड्यावर आणू नकोस. गुलाबाच्या फुलाची कळी हो पण कायद्यावरून टोचू नकोस. राजाची राणी हो पण तुझ्या या दिवसात काढण्याला विसरू नकोस. दोस्तांनो प्रेम करावं असं वाटतं पण आपलं कोणीच नसतं. प्रेम करावं असं वाटतं पण आपलं कोणीच नसतं. दैवाला एखादं चालून येतं पण ते पहिल्या चिंकेत झालेलं असतं. पता मुझे आसमान में धागा है मेरे हाथ में. पता मुझे आसमान में धागा है मेरे हाथ में. तू पढ़ती स्कूल में तेरी याद आती है कॉलेज में. साइकिल के पास है माल बाकी उसकी चीजें उधार नहीं दूंगा. साइकिल के पास है माल बाकी उसकी चीजें उधार नहीं दूंगा. और हम भी ऐसे मस्ताने पीने वाले हैं कपड़े उतार के दूंगा पर 2 घूंट जरूर पीऊंगा.